नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी अथांग प्रवास या यूट्यूबच्या चॅनलवरती। आता संध्याकाळचे वाजलेत 6:15 आणि मी अजून पुण्यातच आहे। मी औरंगाबादला कधी पोहोचणार आय डोंट नो, बट स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये एक कृष्णेश्वर। आणि सध्या सर्व पॅक करायचं आहे, हेल्मेट पण काढलेलं आहे, जॅकेट पण आहे, बॅग पण, स्टँड पण, सर्व पुन्हा लादायचं इथून आणि इथून मग पुन्हा निघायचं। बस एवढंच होतं। सो भेटू मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती। संध्याकाळ पण होत चालली आणि मला ती ही आहे की आपली नवीन लाईट। चला मस्त पॅक करू आणि निघू। चला तो प्रवास चालू करू। इथून कृष्णेश्वरला दर्शन करून नाशिकला येऊ। बघू आता नाशिकचं कसं करायचं ते। तर श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। लक्ष ठेव रे बाबा, सुखाची राईड असून दे। चलो गणपती बाप्पा मोरया। मस्त सकाळी सकाळी जास्त सनसेट झालाय। लेट झालं, थोडं लेट झालं। आता मी सध्या बाहेर पडतोय संगमनेर मधून। काल रात्री आलेलो आपण इथे 11 म्हणजे 10 वाजलेले, 9 9:30 10 वाजलेले मला पोचेपर्यंत इथे। आणि मग हॉटेल आता भेटत नव्हतं, तर एमर्जन्सीमध्ये आपल्याला तेच बुक करायला लागलं। ऑप्शन नव्हतं दुसरं काही, कारण की हॉटेलच भेटत होते पण ते शिर्डी साईडला होते। आणि शिर्डी साईडला म्हणजे मला माझ्या लिमिटेशन समजलेल्या, तर मी बोललो ठीक आहे आता आपण जास्तीत जास्त एक 50-60 किलोमीटर करू शकतो। सो ते 70 किलोमीटरवरती होतं माझ्या इथून, मी जिथे होतो तिथून। तर तिथून बुक केलं आणि मग आलो तिथे। रात्री मस्त गरम पाण्याने आंघोळ केली, जेवण अरेंज केलेलं त्यांनी, डाळ खिचडीच होतं ते। आणि मग तिथे मस्तपैकी AC मध्ये झोपून दिलं आणि मॉर्निंगला उठलो। जशी जाग येईल तशी, जबरदस्तीने नाही उठलो, जाग आली तशी उठलो। आणि फायनली अथांग प्रवासी परत आपल्या चाललाय अथांग प्रवासाला। सो हा प्रवास आहे। आपण इथून पोहेगाव, त्याच्यानंतर वैजापूर, तिथून बाहेर पडून सरळ जाऊ कृष्णेश्वरला आणि तिथून मग दर्शन करून बघू आता कसं होतं ते। जेवढं लवकर निघता येईल जेवढं लवकर तिथून निघता येईल तेवढं लवकर निघू। बाकीचं बघू। नाशिकचं काय करायचं ते आपल्याला कृष्णेश्वरला जाऊन कळणार आहे की तिकडे आपल्याला जाता येणार आहे की नाही। हां, तर कालची स्टोरी अशी होती की बाबांनो, मी काय केलं, गोप्रोची एक बॅटरी मला पाहिजेच होती ह्या राईडसाठी, ठीक आहे। आता तिकडे मला दर्शनालाच ऑलरेडी एवढा लेट झाला ना की 2 तास दर्शनमध्ये गेले, माझा फोन पण डेड झाला। आणि थँक गॉड की मी कॅमेरा घेऊन गेलेलो, कारण की मग कॅमेराने शूट केला। दादरला जी झेंडूची फुलं येतात ना, दादरला झेंडूची फुलं ती बघा ह्या साईडने येतात, तुम्हाला दिसतायत ना, दिसतायत पूर्ण आहे ना, ऊस, फूल, अजून काय काय प्रकार आहेत। मोहरी पण आहे, मोहरी। पण दाखवतो तुम्हाला, बघा ऊस, बघा ऊस, ऊसाच्या बागा, शपथ।
हो हिरो, उतराळीमध्येच बाजूला नाही. ला 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 ला. हो हिरो उठ, रस्त्यावर उठ. हा उठ, चल उठ, बजलो. गाडी येत आहे तिकडून. भाई तो चावायचा बिवायचा, भडकला तो तर हाय पूर्ण मळा. ही माती वेगळी आहे पण कोणती तरी, ते ऊसाचे मळेच मळे आहेत. हा ते बघा, मी फुलांचं बोलवतो ना त्या साईडला येते. पुढे बघूया कुठे ऊस आहेत का. चला हा, तर माझी पहिली ही खूप मोठी अशी राईड आहे. तर कालपासून म्हणजे एक कसं हे झालं मला, काय बोलतायत, म्हणजे फील होतं की बाबा तुम्ही जर बाहेर फिरत असाल एक प्रवास करत, तर तुम्हाला लोक विचारतात की बाबा कुठे. तर कालपासून मला एक तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की एक तन्मय म्हणून आहे, मी भीमाशंकरला चाललेलो त्यावेळेस आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये, आय बटनमध्ये तुम्हाला दिसेल मागचा ब्लॉग. देन ते लहान एक छोटी पोरं दिसलेली, आणि त्याच्यानंतर मी तिथून संध्याकाळी भीमाशंकरला जो माझा लंच केला निघताना तिकडून 5-6 वाजता, त्यावेळेस मला ज्या रेस्टॉरंटमध्ये बसलेलो तिथे एक फॅमिली होती, पूर्ण फॅमिली होती. त्यामधला एक दादा होता, त्याने विचारलं अरे दादा अथांग प्रवास. हो, आणि यूट्यूबचा दाखवलं मला, यूट्यूबचा पेज, आणि माझ्यासमोर सबस्क्राईब केलं. ते भारी वाटतं रे मनाला, सुकून मिळतं, सुकून. अशी मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट करतो. हा काय प्रकार आहे ते बघूया आपण. काय पाणी पण आहे रे, ऊस पण आहे ते, आणि हे बघले कोण ओरडणार नाही ना. चेक करते थोडी ना, काढायला आलोय ह्या ऊसाच्या बागा, आणि इथून डायरेक्ट पाणी जातं. बस आंबारी. तर हा प्रकार काय नक्की. हा टमॅटो आहे. हा हे टमॅटो आहेत. ही बहुतेक नाही, फुलं आले तिला कसली तरी, नाही का आयडिया नाही मला. तिकडे पण आहे खूप. अरे पूर्ण अथांग असं आपला प्रवास. हा अँटॉक गाडची. हा मराठी येते, मराठी आहे मी. बघ यूट्यूबला बघ काय ते, नाही हे लिहिलेलं काय लिहिलेलं आहे, अथांग प्रवासी. निघू त्याने लांबूनच हात दाखवला रे. अरे थांब म्हणजे पळत आला तो तिकडून. रायडर हो क्या, हिंदी बोल म्हटलं, मराठीच आहे रे बाबा, मराठीत बोल. जय जय महाराष्ट्र माझा. वरतून जाऊया, वरतून रस्ता परत नसला ना. वा काय व्ह्यू आहे.
रस्ता नसला तर रिटर्न यायचं. हा युटर्न. अभी वापिस चलो रे, वापिस चलो रे. रस्ता खाली जाने के लिए नहीं है, बट व्यू बघा तुम्ही मित्रांनो. बाजूला मस्त तळ आहे आणि आजूबाजूला अशी घनदाट. इधर से यू टर्न लेना पड़ेगा अपने को बैठे. वाह काय व्ह्यू आहे. पूर्ण शैवाल आलंय त्यावरती. टारा टारा घनदाट झाडी. जायला इथे एक तर टाइम नाही पुरत आहे जायला आणि आपण नुसते कुठंतरी फिरत बसतो. सकाळचा नाश्ता झालाय, वाजले 10 आणि आपण सध्या गंगापूरचं एक नाका आहे तिथे आहोत. तर इथून आपल्याला अजून दीड तास दाखवत आहे, म्हणजे 40 किलोमीटर दाखवत आहे. सो आणि हा रोड सरळच आहे, एकदम सरळ जाऊन एक नाका येतो, चिरूळ काहीतरी चिरूळ. तर तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आणि पुढेच आपला आजचा डेस्टिनेशन श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगा. मी आता थांबलो होतो नाश्ता करायला हॉटेलमध्ये. तर जसं माझ्या आपल्या लास्ट व्लॉगमध्ये झालं की जिथे मी खायला वगैरे थांबतो किंवा काही पाणी वगैरे प्यायला, तर तिथे लोक विचारतात समोरून येऊन. तिथे आज 2 छोट्या पोरी होते, हे होती पोरं होती. तर ती लोक विचारत होती, अरे दादा युट्यूबर म्हणजे त्यांची आपापसात चर्चा चालू होती. तर दादा युट्यूबर म्हटलं हो. म्हटलं नाव काय आहे? मी बोललो हे बघ गाडीवरच आपलं हे ब्रँडिंग केलंय सध्या. ते मला अथांग प्रवासी बस. आणि आपला सध्या या 2 व्हीलरवरतीच फक्त रेस आणि ब्रेक यावरती सध्या अथांग असा प्रवास चालू आहे. म्हणजे आयुष्यातला माझा पहिला असा हा प्रवास आहे जो एवढं मोठं आहे, पण मला अजून थकवा येत नाही आहे. हा उचकी लागली, आठवण काढतंय कोणीतरी. बांधिलकी फॅमिली. ओमकारचा मेसेज आलेला, बोलतो सावकाश जा रे. सकाळी व्हॉट्सअपला स्टेटस अपलोड केलेला की टुवर्ड्स कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगा. तर मेसेज आला, हा भाई सावकाश जा. आणि तो हरामी जाऊन बसला गावी. ठीक आहे, आता बघू. नाशिकचा मला डाऊटफुली वाटतंय, काय करायचं कळत नाहीये. बघू तरी पण हे जर लवकर झालं ना तर तिकडे संध्याकाळपर्यंत जरी पोहोचत असो ना, कारण की तोच रूट आहे आपल्याला घरी जाण्यासाठी. तो संध्याकाळपर्यंत जरी पोहोचलो ना तिकडे तरी पण 3-4च्या दरम्यान आहे. इथे दर्शनाला फक्त लेट नाही आला पाहिजे. पण मग तिकडचं दर्शन करूनच घेऊ तिकडची तो ब्लॉग आपला. नाहीतर मग सगळं आपला होईल परतीचा प्रवास. आणि मित्रांनो मी सध्या ना हडस पिंपळगावमध्ये पोचलोय. तर तुम्हाला एक आहे ना गोष्ट दाखवतो. गाडी इथे स्लोवरती, बैलगाडी पण आली. पाटलांचा बैलगाडा गाडा. मस्त. काय हे कापूस, कापसाची शेती आहे इथे पूर्ण अशी. कापूस कापूस कापूस. मी कधी नव्हता पहिला, तुम्ही पाहिला असेल ना, पण हा झाडावरचा कापूस मी पहिल्यांदा बघतोय.
मध्ये काहीतरी आहे अजून त्याच्या, ते त्याचे बिया नाही बहुतेक. कापूस कसा असतो कापूस. चल निघू. प्रवासात ह्या गोष्टी बघण्याचा नशीब आहे ना, म्हणजे नशिबाने मिळतात, किंवा जी बघण्याची मजा आहे ना यार, भारी आहे भारी. जगात भारी ही मजा भारी, लय भारी जगात भारी ही मजा भारी. नटकी मस्त की उभी आहे बघा, पूर्ण त्याचं शेतीच आहे ती. तर आपल्याला मिळणारा कापूस हा इकडून येतो. चला निघू. पराक्रम चालली अति घाई अति घाई. हो हो. मनमाड, मुंबई, नांदेड. कृष्णेश्वर महादेव मंदिर, वेरूळ. वाह, अथांग प्रवासी आला. टिक 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 टिक. हर हर महादेव. मस्त आहे तो प्रवास, एकदम म्हणजे सुखाचा पण चाललाय आणि आनंदित पण चाललंय, म्हणजे मजा आहे, इज्जत आहे. मंदिर, पार्किंग, सामान सर्व मॅनेज करायला लागतं रे. पण सोबत असेल तर ठीक आहे, पण सोलो राईडला भोलेनाथ. इथून आतमध्ये आहे. पार्क. ओके, फायनली पोचलोय. बॅटरी झाली डाऊन, हेल्मेट वगैरे सर्व सामान असंच काढून ठेवलं बा. ग्रिष्णेश्वर हे मंदिर प्राचीन शंकराचे मंदिर आहे. वेरूळपासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर असलेला ग्रिष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील धार्मिक महत्त्वाचे असे स्थळ आहे. तसेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या मंदिराचे उल्लेख दिसून येतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील माळोजीराव भोसले यांनी या मंदिराचा 16व्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. आजचा प्रवास पण इथेच संपला. आता आपण आहे ना काय करायचं माहिती आहे, इथून निघू पहिला, काहीतरी खाऊन घेऊ थोडंसं आणि तिथून मग सरळ एका शांत ठिकाणी 1 तास तरी बसू मस्त.
आणि त्यानंतर निघू आपण. म्हणजे निघू नव्हे, पुढची रूपरेषा कशी असेल ते बघू.